मंचर उपजिल्हा रुग्णालयात गणेश ढवळे वय 24 राहणार मुळगाव पिंपळवंडी हे कळंब येथे मामाकडे येत होते आणि येत असतानाच कळंबच्या जवळ जे सबस्टेशन आहे किंवा जिल्हा परिषद माजी सदस्य प्रमोद शेठ कानडे यांचे निवासस्थानाजवळ किंवा शेतीजवळ तिथे बिबट्यांनी हल्ला करून हे जे गणेश ढवळे आहेत त्यांना जखमी केलेलं आहे. नेमकं गणेश काय झालं, कशी घटना घडली, काय कसं काय वाटतं तुला? गाडी येत होती वरून, माग मामाची गाडी होती फोर व्हीलर. हां. वाघ वरती बसलेला होता याच्यात उसाच्या याच्या कडेवर. हां. आणि मी खाली याच्यात होतो खड्ड्याच्या याच्यात म्हणजे वड्याच्या साईडला. हा, तू कशा होता? तू टू व्हीलर होतो. हा, तुझ्याबरोबर कोण होतं? एकटाच होतो. माग मामाची गाडी होती. मामा कोण? हा बोला. ज्ञानेश्वर सोनाजी थोरात. हा हा. त्यांची गाडी होती. कसली गाडी? फोर व्हीलर. फोर व्हीलर. हा. तो वाघ बसलेला होता, अंधार असल्या कारणाने ते दिसून नाही आलं. हा. त्यांनी डायरेक्ट झेप घेतली. हा. आणि पंजा मारला. हा, कुठं पंजा लागला? खाली पायाला पाठीला. हा. नंतर काय मग तू कशी सुटका केली किंवा काय? गाडी पळवली पुढे गेल्यावर. हा. आणि वाघ भरपूर म्हणजे साधारणतः अर्धा किलोमीटर पळत राहिला वाघ. पाठला केला तुमचा? हो. हा. मग थांबले एका जागी. थांबला का? बर. मग तुम्हाला ओरखडले, रक्तबंबाळ झाला, घाबरला का तू? नाही घाबरलो नाही, पण ती पंजा लागला ना. पंजा लागला ना? घाबरलो नाही. ठीक आहे. मग याच्या आधी तुला माहिती होतं का तिथं बिबट्या आहे? माहिती होतं का? म्हणजे IQ माहिती काय होतं का? म्हणजे बिबट्या आहेत माहिती होतं, पण हल्ला केला आज हल्ला केला. तू कशासाठी आला होता मामाकडे? काम होतं. काम होतं म्हणून. ठीक आहे. मामांकडे आता जाऊया. काय नाव तुमचं? सीताराम किसन थोरात. हा. काय झालं नेमकं, कसं झालं, तुम्हाला कशी घटना कळाली? तो घरी आल्याच्या नंतर त्यांनी दाखवलं का मला बिबट्याने हल्ला केला आणि पाहिलं तर तिच्या पायाला आणि पाठीला मागे लागलेलं होतं, पंजा मारलेलं होतं. हा. त्याच्यामुळं तातडीने म्हणलं उपचारासाठी आपलं ग्रामीण रुग्णालयामध्ये घेऊन आले ना? ठीक आहे. काय नाव तुमचं? विनोद थोरात. हा. नेमकं विनोदजी, काय घटना नेहमीच घडतात, काय होतं तिथं? आता सर कसं आहे, आम्हाला अंगवणी पडला असंच म्हणावं लागेल. रात्रीचे फोन आले का आम्हाला ही धाकधुकीच वाटते. गेल्या वर्षभरातली 10वी-12वी घटना असेल. आणि किती आपण रात्रीचं जाण्यानं टाळ की जे अनावश्यक काम आहेत. आता काल त्यांच्या आजोबांचं देवाज्ञा झाली, त्याच्यामुळे ते येत होते. मागे 4 चाकी गाडी असून सुद्धा बिबट्याने हल्ला केलेला आहे. आणि मागेही मागच्या महिन्यात जे 5 जणांवर हल्ले झाले तेव्हाही मादी असल्यामुळे तिने एवढ्यांवर हल्ले केले. आणि आजही माझा अंदाज आहे वैयक्तिक 99% की मादीच असेल, कारण जवळजवळ अर्धा किलोमीटर त्या मादीने पाठलाग केलाय. आता आमच्या तिथे रानुबाई मातेच्या कृपेने तो वाचला. त्यांनी ते तेवढं हे दाखवली, डेअरिंग दाखवली, गाडी थांबवली नाही. तर मागे सुद्धा फॉरेस्टचे कर्मचारी जे साहेब त्यांचं सहकार्य असतं, पिंजरे लावले होते, परंतु आता बरेचसे बिबटे हे पिंजऱ्यात जातच नाहीयेत. तर आता शेतकऱ्यांनी रात्रीचं जायचं जीवापोटी घाबरून बंद केलं आणि आता घराबाहेर जर निघायचं नाही म्हटलं तर अवघड झालं. तुमचं काय मत आहे? काय करा नाही तर आम्हाला परवानगी द्यावी शेतकऱ्यांना. आम्ही आमच्या परीने बंदोबस्त करावा लागेल. कारण आता काही आपल्याला अशी वेळ आलेली, माणूस का बिबट्या असं कुठेतरी विचार करायला लागेल. कारण गेल्या 1-1.5 वर्षातली ही कमीत कमी 10वी-12वी घटना असेल. आणि फार उशिरा नाही, 8च वाजले होते. 8 दिवसापूर्वी पण 7 वाजताच बिबट्या. आणि गाडी वगैरे झालं, गाडी बॅटरी वगैरे याची बिबट्यांना काही भीती राहिलेली नाही. 100% माणसं आली ते गाडीच्या पुढे येऊन उभे राहतात. त्याच्यामुळे शासनाने सर्वतोपरी याची 100% खबरदारी घ्यावी. आणि जरी तो पोट रस्ता असला, तिथे लाईट नसली, तर त्या लाईटीसाठी जास्तीत जास्त जे सहकार्य करता येईल तिथे खांबावरती लाईटी लागणं फार महत्वाचं आहे. कोणाच्या हातात आहे? कोणत्या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत? कळंब ग्रामपंचायतच्या हद्दीत. मग तिथे स्ट्रीट लाईट नाहीत का? तिथं सध्या तरी स्ट्रीट लाईट नाहीयेत, आजूबाजूला पोल नसल्यामुळे. तर तिथे लाईट लागणं सुद्धा फार गरजेचं आहे. PWDने वेळोवेळी तिथे, PWD असेल किंवा ग्रामपंचायत असेल, वेळोवेळी तिथलचे आजूबाजूला जे गचपान वाढतं तर ते कट करणं, नष्ट करणं फार महत्वाचं आहे. आता जो मंचर उपजिल्हा रुग्णालयात जो जखमी झाले ढवळे, गणेश ढवळे, तर ज्याच्या उपचार केले त्या डॉक्टर अश्विनी मॅडम, काय नेमकं कसं काय उपचार झाले किंवा काय परिस्थिती? गणेश विकास ढवळे यांच्यावरती बिबट्याने हल्ला चढवल्यानंतर 9:30 वाजता त्यांना उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे दाखल केले व त्यांच्यावरती प्राथमिक सर्व उपचार व इंजेक्शन्स त्यांना दिले गेलेत. आता रुग्णाची परिस्थिती ही व्यवस्थित आहे. आता उपचारासाठी आता आपल्याकडे सगळी वैद्यकीय सेवा चांगली आहे.
म्हणजे मध्यंतरी काहीतरी जे बिबट्याने हल्ले झाले त्यांच्यावर औषध उपचार नाही म्हणून सांगितलं होतं. आता सगळे औषध स्टॉक आहे का आपल्याकडे? हो, औषधांचा आपल्याकडे सर्व स्टॉक आहे व आपण रुग्णांना ते देत असतो. बिबट्याने हल्ला केलेला किंवा पिसळलेले कुत्र्यांनी जे काही हल्ला चढवलेले असतात, जे क्रिटिकल पेशंट आहेत त्यांच्यावरती इथे औषधोपचार आता केला जातो. आता यांच्यावर नेमकं किती ठिकाणी व्रण झाले किंवा काय, कसं नख्या किंवा हे पडल्यामुळे झालं किंवा काय, तसं काय नाही ना? त्यांच्याकडे 3 ठिकाणी हे म्हणजे हल्ला केल्यावर खडलेला आहे. पायावर, पाठीच्या बाजूने हे आणि वरच्या ह्याच्यावर दंडावर. दंडावर ना. तर ठीक आहे. आता मग त्यांना परत आता उद्या परवा किंवा ड्रेसिंगला यावं लागेल किंवा काय? हो, त्यांना ड्रेसिंगला यावं लागेल. त्यांच्या गोळ्या औषधं वगैरे पण त्यांना सुरू राहतील 1-3 दिवस आणि इंजेक्शनचा डोस आहे ते 3 डोसेस त्यांना घ्यावे लागतील. ठीक आहे, ओके. मनसर वन परिक्षेत्राचे वन मंडल अधिकारी संभाजी गायकवाड आहेत. नेमकं काय झालं सर? काय नेमकं बिबट्याची परिस्थिती? आपले गणेश ढवळे यांच्यावर बिबटनी कळंब आणि लवकी रस्त्यावरती अटॅक केलेला आहे. त्यांच्या डाव्या पायाला आणि डाव्या पाठीमागल्या पाठीवरती बिबट्याने वरखडी घेतलेली आहे. परंतु सदरच्या जखमा हा एवढ्या खोलवर नाहीत, नॉर्मल आहेत. परंतु नशीब बलवत्तर म्हणून त्यांनी ती गाडीची फास्ट केल्यामुळे ते वाचलेले. पण मला असं म्हणायचं की एवढं घाबरून जाण्याची गरज नाहीये, कारण मादी 100% तो मादीने अटॅक केला असेल, कारण ती पिल्ल तिला ट्रान्सफर रस्त्याच्या पलीकडे करायची असेल आणि त्या रस्त्याच्या जातानीच नेमका हे समोरून आल्यामुळं मादीला वाटलं असेल की मलाच मारण्यासाठी किंवा काय अटॅक माझ्यावर याल म्हणून ती मादीने अटॅक करते. तर एवढं काय घाबरून जायची आवश्यकता नाहीये तसं, म्हणजे नाही का. ग्रामस्थांनी थोडंसं सावधानता 100% घ्यावी. गाडी चालवताना आजूबाजूला पाहूनच गाडी चालवावी आणि सावकाश गाडी चालवावी, जेणेकरून आपल्याला पुढं कोणता वन्य प्राणी आहे किंवा काय असेल तर ते लवकर निदर्शनास येतं. पण गाडी आपण काय करतो, आपण घरी जाण्याच्या ओढीने काय करतो, फास्ट गाडी पळवत राहतो आणि अचानक बिबट अटॅक करतो. शक्यतो मादीच अटॅक करते, कारण तिला पिल्लाचं संरक्षण करायचं असतं. तिच्या पिल्लावरती तिला वाटतं की माझ्यावरती कोणी अटॅक करू नये म्हणून ती थोडासा फटकार मारते आणि पळून जाते, ती थांबत नाही. म्हणजे त्यामुळं कुणी ना थोडी सावधानता घेणं गरजेचं आहे प्रत्येकाने. आणि रात्रीच्या वेळेस तुम्ही घराच्या बाहेर निघत असताना घरामध्ये पूर्ण लाईट असावेत बाहेर परिसरात, किंवा वॉशरूम किंवा काय असेल ते शक्यतो घरात असावं. जरी जेणेकरून नसेल तर बाहेर निघताना पहिलं आजूबाजूला पाहावं, म्हणजे शक्यतो बिबट आहे का नाही. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, सीसीटीव्ही कॅमेरा आपण फुटेज पाहतो की घराच्या आजूबाजूला बिबट फिरून जातोय, दिसतात आपल्या फुटेजमध्ये. परंतु काय होतं, अचानक बेसावत समजा अंधार असेल तर अंधारात काही समजून येत नाही, म्हणजे अशा दुर्घटना होऊ शकतात. जेणेकरून ग्रामस्थांनी किंवा लाईट रात्रीचं शेतात जायचं गरज पडली तर बॅटरी असावी उजेडासाठी किंवा काठी असावी, आवाज असावा, मोबाईलवरती गाणी वाजवावी, जेणेकरून बिबट्याला समजेल की आपल्यासाठी आपल्या समोर कोणतरी येते, तो बरोबर त्याची जागा बदलतो. त्यामुळे अटॅक कमी होतात. ही सावधानता घेणं प्रत्येक ग्रामस्थांची आणि शेतकऱ्यांची गरजेची. सर, तुम्ही म्हणता सावधानता घेणं गरजेचं, हरकत नाही, पण तुम्ही त्या संदर्भात काही जनजागृती किंवा तिथं पिंजरा लावणार का आता? हो, पिंजरात उद्या पिंजरा लावला जाईल आणि जनजागृती आमची कंपल्सरी चालूच आहे. प्रत्येक गावात, वाडी वस्तीवरती, शेतकऱ्यांच्या शेतमाळ्यामध्ये जाऊन सर्व आमचे वन कर्मचारी जाऊन जनजागृती करत आहेत. साधारण प्लस म्हणजे दुसरा विषय की आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतला एक पत्रव्यवहार केलेला आहे किंवा तुम्ही शेजारी तुमच्या आजूबाजूला बिबट क्षेत्र आहे, प्रवण क्षेत्र आहे, त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट नसेल तर स्ट्रीट लाईट लावावी. पीठ बलोडीला पत्र दिलेलं आहे किंवा ज्या ठिकाणी झुडपी जी असते, रस्त्याच्या कडेला झुडपी असेल तर तुम्ही साफसफाई करावी. म्हणजे असे बहुतेक बऱ्याच डिपार्टमेंट जनजागृत केली. लाईट बोर्डाला पण सांगितले शक्यतो दिवसा लाईट द्या शेतकऱ्यांसाठी, रात्रीची लाईट देऊ नका. नाही, तो विषय राज्याचा आहे समजा लाईटचा. पण समजा आता तुम्ही म्हणताय ग्रामपंचायतनी दिलंय पत्र किंवा काय, आता कळंब ग्रामपंचायतनी काय उपाययोजना केली किंवा काय नाही, नेमकं म्हणता येईल त्यांना? नाही, आता ती 100% करणारच आता, कारण एवढे अटॅक झाले म्हणजे ग्रामपंचायतला हे करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे आणि ती करतील. पण सर, आता जवळजवळ कळंब चांडोली रस्ता किंवा कळंब लवकी रस्ता आहे, तिथं 10-12 घटना जवळजवळ 5-6 महिन्या किंवा वर्षभरात झाल्याचं सांगितलं आताच एका शेतकऱ्यांनी. नेमकं ह्या घटना वारंवार होतात, त्यासाठी तिथं पिंजरा लावून नेमकं आतापर्यंत किती काही बिबट पकडले किंवा काय? आपण तिथे पिंजरे पण लावले होते, परंतु बिबट पिंजऱ्यामध्ये येतच नाही. काय कारण नेमकं काय त्याचं? आता ते कारण सांगता येणार नाही, परंतु पिंजरे लावण्याची व्यवस्था केली उभी होती, कारण ह्या सगळ्या दुर्घटना ज्या घडल्यात ह्या धोकेदायकच होत्या, त्यासाठी पिंजऱ्याची व्यवस्था केली होती. पण पिंजऱ्यामध्ये बिबट येत नाही, तरी उद्या तत्पर तिथं कार्य होऊन पिंजरा लावा. पण एक बक्ष ठेवलं जातं किंवा काय, त्याबाबत काय सर? बक्ष त्याला ठेवलं जातं. आपण पाळीव एखादा शेळी असेल किंवा बकरा असेल किंवा एखादा कुत्रा असेल, त्या बक्षासाठी तिथं ठेवलंच जातं, कारण जेणेकरून तो बक्षाच्या ह्यानी तो पिंजऱ्यामध्ये अटॅक होईल. म्हणजे ठीक आहे. आता जे संभाजी गायकवाड अनुभवी आहेत वन खात्याचे
त्यांनी सांगितलं की आता पिंजरा लावू आणि जेणेकरून जास्तीत जास्त तिथे उपाययोजना करण्यासाठी वन खातं प्रयत्नशील राहील. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये आणि जनजागृती केली जाईल. तर याबाबत त्यांनी दिलासा देण्याचं काम केलं, पण प्रत्यक्ष शेतकरी मात्र थोडे घाबरलेले आहेत आणि वारंवार घटना घडतात. याबाबत ठोस कार्यवाही झाली पाहिजे. आता यांनी जे सांगितलं मगाशी का एकतर बिबट्या महत्त्वाचा आहे का माणूस महत्त्वाचा आहे हे ठरवण्याची वेळ आलेली आहे. तर त्या पद्धतीने वन खात्याने हा विषय मोठा आहे, केंद्राच्या अंडर येतो विषय हा, आणि केंद्र बी याबाबत उदासीन आहे. बऱ्याच वेळा जे आता मागच्या बाईटमध्ये आपण एकदा लाखनगावची एक बाईट घेतली होती आणि नंतर कळमच्या काय बाईट घेतल्या होत्या त्याच्यामध्ये सांगितलं होतं का जे हायवे आहेत किंवा जे रस्ते आहेत, तर जे रस्ते आहेत तर रस्ता क्रॉस करताना कुठल्याही वन्य प्राण्याला रस्ता क्रॉस करताना वरून म्हणजे रस्त्यावरूनच जावं लागतं आणि बऱ्याच वेळा मोटरसायकल किंवा फोर व्हीलरच्या धडका बसून त्यांचा मृत्यू झालेला आहे. तर या संदर्भात त्यांना रस्ता क्रॉस करण्यासाठी काही बोगदे खालून अंतर्गत भुयारी मार्गसुद्धा ठेवणं गरजेचं आहे. त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे, त्याच्यापेक्षाही माणूस महत्त्वाचा आहे. याबाबत वन खातं आता जास्तीत जास्त जागरूकपणे काम करेल असा आपला विश्वास आहे. आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील, मनसर.